ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचे अपडेट देण्यासाठी न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आमचे सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। पुण्याहून चंद्रशेखर भांगे आहेत, रायगडमधून भारत गोरेगावकर आपल्यासोबत आहेत आणि थेट साताऱ्याहून आपल्याबरोबर इम्तियाज मुजावर देखील जोडले गेलेले आहेत। तिघांकडून आपण पावसाचे अपडेट खरं तर घेणार आहोत। घाटमाथ्यावरती सध्याची असलेली परिस्थिती, इम्तियाज मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे काय परिस्थिती आहे, कारण तुमच्या इथे सर्वाधिक पाऊस होताना पाहायला मिळत असतो। मात्र यंदाच्या पावसाळ्यानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतं। आज मुख्यमंत्री देखील म्हणालेले होते की महिनाभराचा पाऊस जो तो केवळ 4 दिवसात झालेला आहे। तुमच्या इथली परिस्थिती काय आहे घाटमाथ्यावरची? विशाल सर, सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पावसाचा विभाग म्हणून ओळखला जातो तो महाबळेश्वर तालुका, जावळी तालुका आणि पाटण तालुका। म्हणजे अगदी चेरापुंजीपेक्षा जास्त प्रमाणात जर पाऊस कुठे पडत असेल तर पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असतो। एकंदरीतच या सातारा जिल्ह्यामध्ये या 4 तालुक्यामध्ये पडलेल्या पावसानं रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडलेला आहे। जो कोयना धरण जे आता 4 दिवसापूर्वी 5 टीएमसी पाणी होतं या कोयना धरणामध्ये, ते 4 दिवसाच्या या पावसानं तब्बल 30 टीएमसीचा पाणी साठा या कोयना धरणामध्ये जमा झालेला आहे। एकंदरीतच पडणारा हा जो पाऊस आहे, हा या पावसानं खऱ्या अर्थानं कमी वेळेच्या या पावसानं पूर्णतः अगदी थैमान घातलेला आहे। महाबळेश्वर तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसानं यावेळेस नवीन गावाच्या या ठिकाणी पूर्णतः जमीन त्या ठिकाणी धसली होती। 3 कुटुंबांचं स्थलांतर देखील करण्यात आलं आहे। आणखीनही आजही दिवसभरातून जमीन खचण्याचे प्रकार महाबळेश्वर तालुक्यातील नवली या गावामध्ये पाहावयास मिळालेले आहेत। एकंदरीतच वाई तालुक्यातील पश्चिम विभागातील काही गावं आहेत की ती गावही देखील आज मुसळधार पावसाने काही पुलावरून पाणी जात असल्याने 110 गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला होता। मात्र प्रशासनाने तातडीने याची दखल घेता त्या ठिकाणी रस्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे। आंबेनळी घाट गेल्या 4 दिवसापासून त्या ठिकाणी बंद आहे। इथून पुढे देखील 4 दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। तर सातारा जिल्ह्यातले जेवढे घाट रस्ते आहेत, विशेष करून केळगर हा घाट रस्ता दरड कोसळून त्या ठिकाणी आज दिवसभर घाट वाहतुकीसाठी बंद होता। मात्र प्रशासनाने तातडीने हा घाट रस्ता पूर्णतः जो त्या ठिकाणी चिखलाचा मलबा पडलेला होता तो तातडीने हलवला आणि वाहतुकीसाठी हा घाट पुन्हा एकदा सुरळीत करून ठेवलेला आहे। असे संपूर्ण सातारा जिल्ह्यातले काही घाट रस्ते आहेत की त्या ठिकाणी दरडी कोसळण्याचं प्रमाण पाहावयास मिळत आहे। साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यासह आपत्ती व्यवस्थापनातील असणारे जे सर्व कर्मचारी हे या आपत्ती ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत त्या ठिकाणी पूर्णतः लक्ष देऊन आहेत। विशेष करून जांभळी धरण, त्याचबरोबर मऊ हातगेगर धरण, साताऱ्यातली सगळी धरणं ती पूर्ण क्षमतेने आता भरत आलेली आहेत। आणि या 4 दिवसाच्या पावसानं आतापर्यंतच्या गेल्या काही 15 ते 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जो पाऊस पडला नव्हता तो अगदी 4 दिवसाच्या या कालखंडामध्ये संपूर्ण धरणं आणि परिसरातील असणाऱ्या नद्या वाहू लागलेल्या आहेत। खरोखर आहे, एकंदरीतच सगळ्यात त्या ठिकाणचा तुम्ही आढावा देण्याचा प्रयत्न केला। तिकडे रायगड, रत्नागिरी